सोलापूर जनता सहकारी बँकेतर्फे हीरक महोत्सवानिमित्त दिनांक 22 मे 2025 गुरुवार रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। तसेच राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित दहिटणे आणि सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज महालक्ष्मी गृहनिर्माण संस्था मर्यादित दहिटणे येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांसाठी राबवले जात असलेल्या गृहप्रकल्पातील सभासदांना गृहकर्ज मंजुरीपत्र वितरणाचा कार्यक्रम शिवस्मारक नवी पेठ सोलापूर येथील प्रांगणात मोठ्या थाटामाटाने संपन्न झाला। आमचे महालक्ष्मी गृहनिर्माण संस्था आहे, ट्रस्ट आहे। त्या ट्रस्टतर्फे वेगवेगळे उपक्रम दरवर्षी आम्ही साजरे करतो। त्याचप्रमाणे संस्थेने ठरवलं की काही लोकांना घर निर्माण करून द्यावे, ज्यांना घर नाही अशा लोकांना स्वतःचं घर त्यांचं स्वप्न पूर्ण करावं अशी इच्छा सगळ्या ट्रस्टीच्या मनात आली आणि त्यांनी एक जागा निवडली। जवळजवळ शिर्डीच्या जवळ इथेच्या अलीकडे 6 एकर जागा आहे, ती संस्थेने खरेदी केली आणि त्याच्यानंतर त्याच्या गृहनिर्माण संस्था निर्माण केल्यानंतर त्याच्या अंतर्गत पंते यांच्याशी आम्ही करार केला अनुपूर्वी बिल्डर्सने आणि त्यांचं भरपूर सहकार्य लाभलं। त्यामुळे जवळ 252 घरांना मंजुरी मिळाली। पंतप्रधानांनी जवळ 2.5 लाख रुपये म्हणजे पूर्ण न भरता मदत म्हणून मिळणार। त्यानंतर गरीब सहकारी जनता सहकारी बँकेचा आशीर्वाद लाभलेला आहे। प्रत्येकाला त्यांनी एकेका प्राईजमधून आपलं जवळजवळ 2,70,000 ते 3 लाख रुपयांचं कर्ज विनाविलंब लवकरात लवकर मंजूर केलेलं आहे। हे सगळे कामगार वर्ग आहेत, कष्ट करून खाणारे लोक आहेत, त्यांना स्वतःचं घर अजिबात नव्हतं। भरमसाहेब भाडं वर्षाला एकूण बदलामध्ये करणं, विराट आपल्याला दुसरीकडे जाणं अशा विभागले असलेल्या लोकांना कर्तव्य आवास होता आणि जनता बँकेचं भरपूर सहकार्य लाभल्यामुळे आज ते मला अभिमान वाटतो की ते स्वतःच्या घरात जाणार आहे। जवळजवळ 99% घराचे कामं झालेले आहेत। 3-4 घर आहे, प्रत्येकाला 700-300 पर्यंत घर स्वतंत्र होईल आणि जाण्यासाठी भरपूर हवा उजेड पाणी आणि अद्यावत घर असणार आहे। तर हे लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेकडून जनता बँकेकडून लाभल्यामुळं फक्त लाभार्थ्यांना 1 लाख ते 1.25 लाख रुपये खर्च स्वतःला करायचा आहे। बाकीचं अर्थसहाय्य मिळालेलं आहे। गरीब सरकारमुळं हे लवकर स्कीम पूर्ण झाली आणि पंचायतच्या कुशल कामामुळं मुदतीच्या आत मिळाली आणि सुंदर घरं तयार झालेली आहेत। असे 252 लाभार्थी यांना आता आपण एक प्रतिकात्मक त्यांना त्याचे कर्जाचे प्रकल्प मंजूर केल्याचं पत्र दिलेलं आहे बँकेने। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काठवे, सोलापूर जनता सहकारी बँकेचे चेअरमन सुनील पेंडसे, व्यवस्थापक प्रदीप बुट्टे, कर्ज विभाग प्रमुख मकरंद जोशी, बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, सभासद व हितचिंतक बहुसंख्येने सहभागी झाले होते।